रामकृष्ण हरी मंडळी, आपल्याला कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये तसेच आपल्याला असंच खायसाठी मनुके हे लागतातच आणि आपण उन्हाळ्यामध्ये जर अशा पद्धतीने मनुके बनवून ठेवले तर वर्षभर आपण ते साठवून खाऊ शकतो। तर बघा, घरच्या घरी अगदी सहज बिना केमिकलचा आपल्याला हे मनुके तयार करून झालेले आहेत। आपण जेव्हा विकत मनुके आणतो तर ते भरपूर साऱ्या केमिकलमध्ये बुडवून ते पुन्हा सुकवले जातात आणि त्यामुळे ते खाण्यासाठी तेवढेच चांगले नसतात। मनुका खाणं हे शरीराला खूप फायदेशीर आहे, परंतु तो योग्य प्रकारे असावा। आपण केमिकलचा मनुका खाल्ल्यानंतर त्याचा फायदा होण्याऐवजी आपल्या शरीराला त्याचा तोटाच होत असतो। त्यासाठी प्रत्येक गृहिणीने घरच्या घरी मनुके बनवण्याचा प्रयत्न करावा। तर इथे आपण द्राक्ष घेतलेले आहे। तुम्हाला जशी म्हणजे जेवढे मनुके बनवायचे आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही द्राक्ष घ्या। द्राक्ष घेतल्यानंतर ती स्वच्छ निवडून घ्यायची, म्हणजे जी खराब झालेली किंवा पुढे गेलेली किंवा जास्त बिलबिलीत झालेली जी द्राक्ष आहे तर ती काढून टाका आणि चांगली द्राक्षे आपण एका पातेल्यामध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही घ्यायचे आहेत आणि ही जी द्राक्षे आहे तर ती 2-4 पाण्याने तुम्ही स्वच्छ धुवून घ्या। अर्धा तास तुम्ही पाण्यामध्ये भिजत घालू शकता। थोडेसे खडे मीठ टाकायचं, त्यामुळे जे केमिकल असतं तर ते पूर्णपणे निघून जातं। त्यानंतर अशा प्रकारे बघा, चाळणीमध्ये मी नितळत ठेवलेले आहेत, म्हणजे त्यातलं संपूर्णपणे पाणी नितळून जाईल। त्यानंतर गॅसवरती एखादं मोठं भांडं जसं की कुकर असेल किंवा मोठं एखादं भांडं तुम्ही ठेवा ज्याचं बूड जास्त जाड असेल, अशा प्रकारचं भांडं ठेवून त्यावरती आपण चाळण ठेवायची आहे। तुम्ही मोदकाची चाळण, पिठाची चाळण ठेवू शकता किंवा केक चाळायची जी आपली चाळण असते तर ती देखील पीठ चाळायची तुम्ही ठेवू शकता। आपल्याला ही द्राक्षे फक्त वाफवून घ्यायची आहे। तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये देखील ही द्राक्षे वाफवून घेऊ शकता। अशा प्रकारे आपण हे जी द्राक्षे आहेत तर ती आपण अशा प्रकारे घातलेली आहेत या भांड्यामध्ये, चाळणीमध्ये, आणि आता याला आपण वाफ देऊन घेणार आहोत। तर गॅसची फ्लेम फुलच आहे, अगदी आपण 5 मिनिटं घड्याळी वाफ देणार आहोत। तर उरलेली जी द्राक्षे आहेत तर ती दुसऱ्या भांड्यामध्ये मी वाफवून घेणार आहे। इथे मी दुसऱ्या चाळणीमध्ये उरलेली जी द्राक्षे आहेत ती देखील घालून घेतलेली आहेत। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून आपण अगदी नुसते 5 मिनिटच याला एक वाफ काढून घ्यायची आहेत। तुम्ही काही जण काय करतात तर पाण्यामध्ये उकळवून घेतात, तर पाण्यामध्ये उकळवून घेतल्यामुळे त्याची चव देखील बिघडते आणि ते खूप चिकट देखील होतात। त्यासाठी अशा प्रकारे वाफवून घ्यायचे आहेत। बघा, वाफवल्यानंतर अशा प्रकारे त्याचा रंग बदलतो, ही पिवळसर द्राक्षे व्हायला लागतात। जेव्हा पिवळसर झाले त्यावेळेस समजायचं की आपली द्राक्षे आहेत ती चांगली वाफवून झालेली आहे। ते टम्म फुगतात आणि जेव्हा आपण गॅसवरून बाहेर काढू तर त्यातली हवा गेल्यासारखं ते थोडेसे सुरकतात। तर यानंतर जे द्राक्ष आहे ते तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये किंवा ट्रेमध्ये किंवा एखाद्या मोठ्या परातीमध्ये किंवा तुम्ही कपड्यावरती देखील सुकत घालू शकता। तर इथे मी मोठे 2 भांडी घेतलेली आहे, त्यामध्ये मी ही जी द्राक्षे आहेत तर ती सुकत घालणार आहे। उन्हामध्ये आपल्याला सुकवायची आहेत, 4 ते 5 दिवस सुकवण्यासाठी लागतात। सावलीमध्ये देखील सुकवू शकता, 1 आठवडा लागेल। तर इथे बघा 2 दिवस झालेले आहे। 2 दिवसानंतर आपली द्राक्षे इथपर्यंत वाळलेली आहेत। अजून 1 दिवस आपण ही जी द्राक्षे आहेत तर ती सुकवून घेणार आहोत। तुम्ही कपड्यावरती देखील सुकवून घेऊ शकता। तर ही थोडीशी हाताला चिकट लागतात, जोपर्यंत ती पूर्णपणे वाळत नाही तोपर्यंत। एकदा का पूर्ण वाळली की द्राक्षे जे आहेत ते हाताला चिकट देखील लागत नाहीत। यानंतर द्राक्षांची बाजू पलटवून मी दुसऱ्या बाजूने देखील 2 दिवस उन्हामध्ये ही जी द्राक्षे आहेत तर ती सुकवून घेणार आहेत। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण ही जी द्राक्षे आहेत तर त्यापासून मनुका बनवू शकतो। तर इथे बघा, आपली 4 दिवस जे मनुके आहेत तर ते सुकून झालेले आहेत। अशा प्रकारे मी एका टोपलीमध्ये सुकत घातले होते, जेणेकरून व्यवस्थित ते वाळले जातील। तर उन्हामध्येच मी वाळवून घेतलेली आहेत आणि आता आपला मनुका जो आहे तर तो खाण्यासाठी योग्य झालेला आहे। बिना केमिकलचा घरच्या घरी आपण हा मनुका बनवलेला आहे, खायला देखील तेवढाच चविष्ट लागतो। आपण जेव्हा विकत मनुके आणतो तर त्यामध्ये भरपूर केमिकल असतं, त्यामुळे त्याची चव देखील वेगळीच येते। काही मनुके हे दिसायला किंवा वजन त्यांना राहावं यासाठी भरपूर प्रमाणामध्ये केमिकल वापरलेलं असतं, पण आपण घरच्या घरी जर असे मनुके बनवले तर बिना केमिकल आपण आपल्या कुटुंबासाठी मनुके तयार करू शकतो। तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून मला नक्कीच सपोर्ट करा। अशा सोप्या आणि कमीत कमी वेळेमध्ये मी रेसिपी तुम्हाला दाखवत जाईल। भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।